नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेशन नंबर 16 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर लॅब आवर मध्ये आपण पाहत आहे सेल्फ पाथ लर्निंग. याला आपण रिप्ले करूया आणि प्रोसीड करूया. फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, युअर फ्रेंड wants to design a certificate for her school competition. She wants your help to choose the correct template for it. Identify the correct template for her. तर याचा आन्सर आहे 4 नंबरचं. बघा याच्यामध्ये काय दिसत आहे तुम्हाला, टेम्पलेट आहे. तर 4 नंबरवर सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. देन सेकंड क्वेश्चन आहे, what is the aim of using template in MS Office apps? तर याचा आन्सर आहे फर्स्ट नंबर, टू क्रिएट डिझाइन और फाइल फ्रॉम एक्झिस्टिंग कंटेंट अँड एलिमेंट्स. सबमिट करायचा आहे आपल्याला आन्सर. त्यानंतर आहे थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल हेल्प यू सेव्ह अ वर्ड फाइल ऑन युअर कम्प्युटर इन DOCX फॉर्मॅट. तर याचा आन्सर आहे सेकंड नंबर, डाउनलोड ॲज कॉपी. देन फोर्थ क्वेश्चन आहे, व्हॉट इज सर्टिफिकेट अँड व्हेन इज टिपिकली अवॉर्डेड टू समवन. तर या फोर्थ क्वेश्चनचा आन्सर आहे थर्ड, a certificate is a formal document recognizing an individual achievement or competence, often awarded after completing an educational course or training. तर थर्ड सबमिट करायचं आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा, चूज द राइट सेट ऑफ स्टेप यूज अ ट्रान्सफॉर्म अ डॉक्युमेंट टू वेब पेज इन MS वर्ड. तर याचा आन्सर आहे सेकंड नंबर, फाइल मेनू एक्सपोर्ट ट्रान्सफॉर्म टू वेब पेज. तर सेकंडवर सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे 6 नंबरचा क्वेश्चन आहे, यू हॅव अ वर्ड डॉक्युमेंट विथ इम्पॉर्टंट असाइनमेंट्स. यू नीड टू present this assignment in your school that should look engaging and visually appealing. Which method would be the most effective way to convert the document for this purpose? तर याचा आन्सर आहे थर्ड नंबरचा. तर थर्ड नंबर मध्ये आहे, यूज द बिल्ट इन वर्ड फीचर एक्सपोर्ट टू पॉवर पॉइंट. याला सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे 7th नंबरचा क्वेश्चन. 7th नंबरचा क्वेश्चन आपल्याला आता, आयडेंटिफाय ऑल द सर्टिफिकेट टेम्पलेट्स दॅट यू कॅन यूज टू डिझाईन सर्टिफिकेट इन MS वर्ड. तर याचा आन्सर आहे सेकंड नंबर. बघा याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट दिसत आहे आणि याला आपल्याला सेकंड नंबरच्या आन्सरला सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. तर अशाच प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेलं आहे. तर नेक्स्ट सेशन पाहूया आपण. तर विद्यार्थ्यांनो, आता पाहूया आपण नॉलेज चेक. तर स्टार्ट करूया. तर पहिला क्वेश्चन आहे, फॉर एक्सप्लोरिंग सर्टिफिकेट templates from Microsoft Online, you have to enter the address. Blanks आहे in the address bar of your browser. तर याचा आन्सर आहे थर्ड, www.office.com. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, आउट ऑफ द फॉलोइंग इमेजेस आयडेंटिफाय विच वन इज सर्टिफिकेट. तर याचा आन्सर आहे सेकंड नंबर. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, ऑन www.office.com once we click on the MS Word icon, which option should we click in order to explore some ready-made templates?
तर याचं आन्सर आहे 1 नंबरचं मोर टेम्पलेट्स. नंतर आहे 4th क्वेश्चन, विच ऑप्शन शुड वी क्लिक ऑन इन ऑर्डर टू एडिट अ सिलेक्टेड टेम्पलेट ऑनलाईन. तर याचा आन्सर आहे 4 नंबरचा क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर आहे 4th नंबरचा ओपन इन ब्राउझर. 5th नंबरचा क्वेश्चन आहे, यू नीड टू इन्सर्ट अ लोगो इनटू अ टेम्पलेट यू आर editing in MS Word. The logo image is saved in your local device. After going to the Insert tab, which option should we select? तर 3rd नंबरचा आहे आन्सर पिक्चर टू दिस डिव्हाइस. सबमिट करायचा आहे आन्सर. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग मेथड आर अवेलेबल फॉर क्रिएटिंग सर्टिफिकेट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड. फर्स्ट अँड सेकंड आहे यूजिंग प्री डिझाईन टेम्पलेट आणि आहे ड्रॉइंग अँड फॉर्मॅटिंग फ्रॉम स्क्रॅच. फर्स्ट आणि सेकंडवर क्लिक करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. देन 7th क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ ट्रान्सफॉर्म टू वेब पेज ऑप्शन इन MS Word 365. तर याचा आन्सर आहे 2nd नंबर कन्वर्ट वर्ड डॉक्युमेंट टू वेब पेज. अँड 8 नंबरचा क्वेश्चन आहे, युअर वर्ड डॉक्युमेंट कंटेन्स सेव्हरल हेडिंग्स अँड सबहेडिंग्स. व्हेन यू कन्वर्ट इट टू अ PowerPoint presentation, you are using the export to PowerPoint presentation feature. What will happen to these headings? तर याचा आन्सर आहे, they will become the title of individual the sites. Then 9th नंबरचा क्वेश्चन आहे, you have a challenging history exam coming up. Which type of Quizlet flashcard would be most effective for memorizing key dates and events? तर याचा आन्सर आहे 3rd नंबरचं मॅचिंग कार्ड विच डेट ऑन साइड अँड इव्हेंट्स ऑन द अदर. 9 नंबरचा क्वेश्चन आहे, हाऊ कॅन क्विझलेट हेल्प इन मेमोरायझिंग लेसन क्विकली. तर याचा आन्सर आहे बाय क्रिएटिंग फ्लॅश कार्ड्स. सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक इथे याचे क्वेश्चन एंड झालेले आहे आणि आपल्याला हे एंड करायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे, ओके करायचं आहे. तर डू इट युअर सेल्फ आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे. रिझ्यूममध्ये जाऊ. फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट झालेला आहे. ओपन मायक्रोसॉफ्ट वर्ड, सर्च फॉर द व्हॉलंटियरशिप schedule template in search bar. Choose the template and click on create button to create an employee shift schedule. So स्टार्ट करायचं आहे क्वेश्चन. त्यामध्ये आपल्याला वर्ड ओपन करायचं आहे. सर्च बारमध्ये टाईप करू वर्ड आणि त्यामध्ये आपल्याला व्हॉलंटियर जे आपल्याला दिलं आहे ते पूर्ण ते टाईप करून घ्यायचं आहे. व्हॉलंटियरशिप शेड्यूल हे टेम्पलेट टाईप करायचं आहे. ठीक आहे. शेड्यूल. त्यानंतर सर्च करू आपल्याला आता ओपन झालेला आहे. यावर सिलेक्ट करून क्रिएट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. ओके. द सेकंड क्वेश्चन आहे,
Save the given document on your desktop with the name employee shift schedule using file tab to save as. स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे दिलेलं आहे की डेस्कटॉपमध्ये फाईलमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह ॲज करायचं आहे आणि डेस्कटॉपवर जाऊन ते सेव्ह करायचं आहे. तर कोणत्या नावाने सेव्ह करायचं आहे ते तिथे दिलेलं आहे आपल्याला, एम्प्लॉई स्केड्यूल. हां, आणि अशा प्रकारे सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन. एक्सपोर्ट द डॉक्युमेंट इन PDF फॉर्मॅट यूजिंग फाईल टॅब एक्सपोर्ट PDF XPS. स्टार्ट करायचं आहे क्वेश्चन. यामध्ये आपल्याला फाईल टॅबमध्ये गेल्यानंतर एक्सपोर्ट करून क्रिएट PDF करायचं आहे आणि त्यानंतर फाईल नेम करून ते पब्लिश करायचं आहे. आणि पब्लिश केल्यानंतर हे सबमिट करायचं आहे आपल्याला. मिनिमाइज करून सबमिट द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओपन अ न्यू ब्लँक मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट यूजिंग वर्ड फाईल नेम ब्लँक डॉक्युमेंट. आपल्याला वर्डमध्ये जाऊन आपल्याला ब्लँक डॉक्युमेंट इन्सर्ट करायचं आहे, सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे फिफ्थ क्वेश्चन आहे, सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम लेबल डिझाईन यूजिंग द फाईल टॅब सेव्ह ॲज. तर आपल्याला याच्यामध्ये वर्ड ओपन करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. डेस्कटॉपवर जाऊन त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे लेबल डिझाईन आणि त्याला सेव्ह करायचं आहे आणि मिनिमाइज करून सबमिट करून द्यायचं आहे. रिट्राय आलेला आहे, याच्यामध्ये पुन्हा सॉल्व करावं लागेल. तर पुन्हा आपल्याला फाईल टॅबमध्ये जायचं आहे, सेव्ह ॲज करायचं आहे आणि डेस्कटॉपवर जाऊन आपल्याला लेबल डिझाईन घेऊन सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6. इन द गिवन डॉक्युमेंट टू ॲक्सेस द डिफरंट. बघा पुन्हा वाचूया. इन द गिवन डॉक्युमेंट टू ॲक्सेस द डिफरंट पेन्स विथ व्हेरियस कलर फॉर फ्री डिझाईन, क्लिक ऑन द ड्रॉ टॅब, ॲड पेन. पेन सिलेक्ट द थिकनेस, कलर अँड डिझायर्ड पेन अँड ड्रॉ रेक्टँगल इन द एम्प्टी प्लेस. तर ड्रॉ टॅबमधून हा क्वेश्चन करायचा आपल्याला. नवीन टॅब आहे ड्रॉ टॅब. याच्यातून हा क्वेश्चन आपल्या. तर बघा फाईलमध्ये जायचं आहे. फाईलमध्ये ऑप्शनमध्ये कस्टमाइज रिबन, त्यामध्ये ड्रॉ टॅब चालू करायची, त्यानंतर ओके करायचं. ओके केल्यानंतर आपल्याला ड्रॉ टॅब येईल. त्याच्यामध्ये ॲड पेन, यामधून पेन निवडायचा आहे आणि त्याची थिकनेस वाढवायची, कलर चेंज करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण ड्रॉ करायचं. आणि ड्रॉ केल्याच्या नंतरमध्ये मग आपल्याला सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7वा. इन द गिवन डॉक्युमेंट टू यूज अ हायलायटर
गो टू द ड्रॉ टॅब. पुन्हा ड्रॉ टॅबमध्ये जायचं आहे. ॲड पेनमध्ये चूज हायलायटर, सिलेक्ट द कलर, थिकनेस ऑफ द हायलायटर, देन यूज आय थिंक, देअर फोर, आय रीड टेक्स्ट. म्हणजे त्या टेक्स्टला आपल्याला हायलाईट करायचं आहे. तर बघा पुन्हा ड्रॉ टॅबमध्ये जायचं आहे. ॲड पेनमध्ये जायचं आहे. हायलायटरवर क्लिक करायचं आहे. पुन्हा थिकनेस सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर कलर चूज करायचा आणि त्यानंतर जे शब्द आपल्याला सांगितलेला आहे तो शब्द बघायचा आणि त्याला आपल्याला त्या शब्दाला, त्या वाक्याला हायलाईट करायचं आहे. तर बघा त्याला आपण आय थिंक, देअर फोर, आय रीड आहे, याला आपल्याला हायलाईट करायचं आहे त्या कलरनी आणि त्यानंतर मग सबमिट करायचं आहे. झाला 7वा क्वेश्चन. 8वा क्वेश्चन बघा. टू चेंज द थीम कलर ऑफ द गिवन डॉक्युमेंट, गो टू द डिझाईन टॅब. तर डिझाईन टॅबमधून हा क्वेश्चन करायचा आहे. डिझाईन टॅबवर क्लिक करायचं आणि कलर बॉक्स मॉर्क्यू कलर, कलर बॉक्समधून मॉर्क्यू कलर द्यायचा आहे. तर बघा डिझाईन, त्याच्यामध्ये कलर बॉक्स आणि त्याच्यामध्ये मॉर्क्यू कलर तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर सबमिट करायचं. त्यानंतर आहे 9वा क्वेश्चन. टू ॲड द सिटेशन इन द गिवन पॅरेग्राफ, रेफरन्स ग्रुपमध्ये जाऊन बिब्लिओग्राफी APA, प्लेस द कर्सर, ॲड द सिटेशन, ॲड न्यू सोर्स. तर रेफरन्स टॅबमधून हा क्वेश्चन करायचा आहे आपल्याला. तर बघा रेफरन्स टॅबमध्ये वर क्लिक करायचं. त्यानंतर त्यामध्ये आहे इन्सर्ट सिटेशनवर क्लिक करायचं आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला मग बिब्लिओग्राफीमध्ये फर्स्ट घ्यायचं आहे. बघा क्वेश्चनमध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करायचं आहे. रेफरन्स बिब्लिओग्राफीमध्ये फर्स्टवाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. दहावा क्वेश्चन आहे लास्टवाला. इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द फर्स्ट पॅरेग्राफ, लेआउट टॅब, 10 पॉईंट स्पेस द्यायची आहे. स्टार्ट. तर बघा सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे लेआउट टॅब. तर लेआउट टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला आफ्टर 10 पॉईंट्स म्हटलेलं आहे. तर आफ्टरचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी आपल्याला 10 पॉईंट्स टाकायचे आहे आणि एंटर की प्रेस करायची आहे. बस त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. तर क्वेश्चन झालेला आहे आपला. त्यानंतर एंड एक्झाम करायचं.
तर विद्यार्थ्यांनो स्टिम्युलेशन चे क्वेश्चन्स आता पाहूया. पहिला क्वेश्चन आहे क्रिएटिंग टेम्पलेट्स फॉर युअर ऑपरेशनल projects help to maintain consistency, so type certificate in the search bar area and from the displayed result select the certificate of participation template and then create it. तर क्वेश्चन स्टार्ट करायचा आहे आणि आपल्याला इथे सर्च बारवर सर्च करायचं आहे आणि याच्यामधलं एक टेम्पलेट्स घ्यायचं आहे आणि ते क्रिएट करायचं आहे. बरोबर आहे. आणि इथे सेकंड क्वेश्चन आपल्याला स्टार्ट करायचा आहे. मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट्स आर व्हेरी युजफुल. ऑल यू नीड टू डू इज एडिट द डॉक्युमेंट विथ युअर ओन डिटेल्स. सो विजिट office.com. याच्यामध्ये आपल्याला गुगल क्रोमवर क्लिक करायचं आहे आणि इथे सर्च बारवर ऑफिस टाईप केलेलंच आहे. तर याच्यामध्ये आपल्याला टेम्पलेट्स ओपन करायचे आहे आणि सेव्ह झालेला आहे आणि एक्झाम आपल्याला इथे एंड करायची आहे. यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट करायची आहे. त्यानंतर आपण बघूया की पहिला क्वेश्चन आपल्याला स्टार्ट करायचा आहे. The operating system is often referred to as the software environment or software. तर याचा आन्सर आहे प्लॅटफॉर्म, सेकंड नंबरचा. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन. द एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम इज ऑल्सो नोन ॲज. याच्यामध्ये आन्सर आहे रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजे थर्ड नंबरचा आन्सर आहे. देन थर्ड क्वेश्चन आहे इन network operating system this computer coordinates all communication between computers. तर याचा आन्सर आहे सेकंड नंबर सर्व्हर और नेटवर्क सर्व्हर. अँड फोर्थ क्वेश्चन आहे इन मेनी ॲप्लिकेशन programs this feature is used to provide information or request input. तर याचा आन्सर आहे थर्ड नंबर डायलॉग बॉक्सेस. तर आन्सर सबमिट करायचा आहे आणि एंड एक्झाम करायची आहे. तर एंड एक्झाम केल्यानंतर आता आपलं हे 16 नंबरचं सेशन संपून जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद.